झाला उसके आपका मत काय? आज आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 4 उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 27 मधले हे प्रचार करत असताना त्यांनी पाहिलं की मुंब्रादेवी कॉलनी रोड आहे, या 2 गल्ल्यांमध्ये जवळजवळ 50 ते 100 टॅपिंग मारलेल्या होत्या आणि ते काम वेल्डिंगचं काम तिथे सुरू होतं. आचारसंहिता असतानाही हे काम कसं काय सुरू आहे यासाठी आमच्या मुलांनी जाऊन तिथे त्यांना विचारणा केली की तुम्ही आता टॅपिंग कसे काय करू शकता, तुमच्याकडे हे काम करण्याची वर्क ऑर्डर आहे का? तर त्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे वर्क ऑर्डर आहे. आणि जी वर्क ऑर्डर दाखवली यात 2024 ही वर्क ऑर्डर होती आणि त्या 24च्या वर्क ऑर्डरमध्ये लिहिलं होतं की हे 3 महिन्यामध्ये काम पूर्ण झालेलं पाहिजे. तर हे काम तेव्हा न करता आता निवडणुकीच्या तोंडाशी या लोकांना फसवण्यासाठी की आता आम्ही इलेक्शन आले, आता पाणी आलं म्हणजे महिला ज्या असतात त्या भावूक असतात की पाणी आपल्या घरात आलं, मग या लोकांनी पाणी दिलं म्हणून आपण त्यांनाच मतदान करूया, या गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी निवडणूक लागल्यानंतर आता हे पाणी द्यायला चालले आहेत आणि आता हे टॅपिंग करत होते. म्हणजे 2 वर्षापूर्वी जर यांना पाणी द्यायचं होतं तर ते देऊ शकत होते. ज्याप्रमाणे वर्क ऑर्डर त्यांनी दाखवली त्याप्रमाणे 2024ला जे पाणी लोकांना द्यायला पाहिजे होतं हे निवडणूक लागत नाही तोपर्यंत थांबवून ठेवलं आणि आता निवडणूक लागली तेव्हा हे पाणी द्यायला जातात. तर या दिवेकर नागरिकांनाही मला हे सांगायचं आहे की आपलं आयुष्य पूर्ण जे मुंब्रा कॉलनीमधलं जेवढं आयुष्य गेलं लोकांचं, या लोकांनी टँकरने किंवा यांच्या एजंट लोकांनी जे पाणी आणून दिलं हे विकत घेतलं. तर माझं म्हणणं आहे की इतके वर्ष आपण जर याच पाण्यावरती जगलो आणि त्यानंतरही हे लोक जर निवडणुकीची वाट बघत असतील पाणी देण्यासाठी, तर या अशा फसव्या लोकांच्या फसवणुकीत आपण येऊ नये आणि त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मला असं वाटतं की आपण त्यांना मतदान करू नये. कारण की मतदान झाल्यानंतर पण जे पाणी आज थोडंफार ते देतील निवडणुकीच्या तोंडाशी, तेही निवडणूक झाल्यानंतर हे बंद करणार आणि पुन्हा यांचे एजंट्स जे आहेत हे कार्यरत राहणार आणि हे एजंट्स तिथे पाईपांनी पाणी नेणार आणि हे लोकांकडनं पैसे जमा करणार. धन्यवाद.